काय 3 मुलं मग मातृत्व रजा नाही? तामिळनाडूमधील एका सरकारी शिक्षिकेला राज्य सरकारने असंच उत्तर दिलं. कारण काय तर राज्याचं लोकसंख्या नियंत्रण धोरण. मद्रास हायकोर्टानेही सरकारच्या बाजूने निर्णय दिला. पण मग प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टामध्ये आणि इथेच सगळं चित्र बदललं. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की मातृत्व रजा ही केवळ धोरणाचा भाग नाही, तो घटनात्मक हक्क आहे. न्यायमूर्ती अभय ओका आणि उज्ज्वल भुईयान यांच्या खंडपीठाने सांगितलं की ही रजा केवळ आईसाठी नव्हे तर तिच्या बाळासाठी आहे. ही रजा महिलेला आपली शारीरिक व मानसिक ऊर्जा परत मिळवण्यासाठी, बाळाची काळजी घेण्यासाठी आणि एक सक्षम कर्मचारी म्हणून आपली क्षमता टिकवण्यासाठी आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टाचा निर्णय रद्द केला. या शिक्षिकेचं 3रं अपत्य हे तिच्या 2ऱ्या विवाहातून झालं होतं. म्हणजे 2 वेगवेगळ्या नात्यांमधून झालेली मुलं ही तिची वैयक्तिक निवड होती. सुप्रीम कोर्ट म्हणालं, एखाद्या महिलेला मूल होऊ द्यायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार तिचा आहे. तिच्या या निर्णयात राज्याने हस्तक्षेप करू नये असं देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं? आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.